नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. युद्ध आणि एअर स्ट्राईक उत्तर नव्हे, राज ठाकरे यांनी व्यक्त केलं परखड मत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा. वीर जवानांना बळ देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी महाआरती. आणि घरांवर अतिक्रमण करू नका, नागरिकांचे बीड जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेलं नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील असा धडा शिकवणं गरजेचं होतं. अशा वेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉक ड्रिल आणि एअर स्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे, त्यांना आणखी काय बर्बाद करणार? दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसतं. त्यामुळे देशात मॉक ड्रिल करण्याऐवजी कॉम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाहीयेत. अशा परिस्थितीत युद्धाला सामोरं जाणं ही योग्य गोष्ट नाहीये, असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील 9 स्थळं उद्ध्वस्त केली आहेत. आता पीओके ताब्यात घेतला पाहिजे अशी भावना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज सकाळी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा केली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदा श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला आले होते. ज्या पाकिस्तानाने जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे, बिन लादेन पण तिकडेच सापडतो, दाऊद पण पाकिस्तानला आहे असे इंटेलिजन्स आहे. म्हणजे जगभरामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय द्यायचं काम पाकिस्तान करतं. त्यामुळे त्याने सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी ह्याबद्दल त्यांनी बोलूच नाही. किंबहुना आज जे काही ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी इंडियन आर्मीला सूट दिली की तुम्ही कारवाई करा. आणि त्या कारवाईचं एक पहिला पाऊल म्हणून आज रात्री आपल्या सर्वांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत 9 दहशतवादी तळं ही उद्ध्वस्त केली गेली आहेत. आणि मला वाटतं भारताने आजपर्यंत कधीच बांगलादेश असो किंवा पाकिस्तान असो किंवा कुठल्याही कोणाहीवरती कधी पण भ्याड हल्ले केलेले नाही. म्हणून प्रत्युत्तर म्हणून मला वाटतं हे फक्त पहिलं उत्तर आहे. मगाशी देखील म्हटलं की वाघाने फक्त पंजा उघडलेला, अजून जबडा उघडायचा आहे. आणि म्हणून मला वाटतं आज माझी मनातली इच्छा तरी अशीच आहे की आपण पीओके आता ताब्यात घेतलं पाहिजे. पाकिस्तानाचं जे काही दहशतवाद्यांना आश्रय देऊन भारताला त्रास द्यायचा त्यांचा जो गेले अनेक वर्षापर्यंत चालू आहे, तो कायमस्वरूपी आता आपण संपवला पाहिजे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानमध्ये घुसून घेतलेला बदला हे भारतीय सैन्याच्या शौर्याचं प्रतीक आहे. या वीर जवानांना बळ देण्यासाठी आणि मिशन सिंदूरचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी महाआरती करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून ते समाधान चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळेस आमदार हेमंत रासने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. भारताच्या 27 निरपराध नागरिकांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. त्याच दिवशी मोदी साहेब परदेशातून आले. आम्ही ताई पुण्यातून मुंबईतून काश्मीरला गेले आणि त्यावेळेस लोकांनी सांगितलं याचा जबाब दिला जाईल. आणि आज पहाटे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाने 9 पाकिस्तानाच्या ठिकाणी घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश जगात शांतता निर्माण करू इच्छितो. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या कठोर आणि निर्णायक भूमिकेचे देशभरातून समर्थन होते. बीडच्या परळी शहरात नागरिकांनी देखील भारताच्या या प्रत्युत्तराला जोरदार पाठिंबा दर्शवला असून ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि देशभक्तीपर गीतांच्या सुरात आनंदोत्सव साजरा केला जातोय. बीडच्या शिवाजीनगरच्या कोलबाट भागातील काही नागरिकांच्या घरांवर अतिक्रमण केलं जात असल्याचा आरोप करत आमच्या घरांवर अतिक्रमण करू नका अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याच मागणीसाठी त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाचं नेतृत्व नारायण शिंदे यांनी केलं असून प्रशासनाने त्वरित लक्ष घालावं आणि अतिक्रमण थांबवावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. त्या ठिकाणी माझ्या घराच्या समोरचं त्यांनी पूर्ण कंपाऊंड पाडलं. माझ्या घरावर अतिक्रमण करून माझ्या घराला त्यांनी बाबासाहेबाचा फोटो, त्याच्यानंतर गौतम बुद्धाचा फोटो त्यांनी लावला.
आणि आता या ठिकाणी सांगतात की पूर्ण जागा आमची आहे म्हणून, आणि या ठिकाणी आम्हाला हाकलून आणण्याच्या हे आहेत, आणि या लोकांपासून आमच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आता मागणी काय आहे की आमच्या घरावर झालेला जो अतिक्रमण आहे, माझ्या जागेवर झालेलं जे अतिक्रमण आहे ते रिकामं करून आम्हाला सुरक्षित जीवन जगण्याची या प्रशासनाने आम्हाला ही करावी. आम्ही बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. आज देशभरात 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं. पुण्यातील काउन्सिल हॉल येथे देखील मॉकड्रिल घेण्यात आलं. यासोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 6 ठिकाणी आज 4 वाजता मॉकड्रिल घेण्यात आलंय. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमकं काय करावं याचं प्रशिक्षण मॉकड्रिलच्या माध्यमातून दिलं गेलंय. युद्धजन्य परिस्थितीत हवाई हल्ला झाल्यास सुरक्षेचे उपाय, आपत्कालीन स्थितीत घ्यायची दक्षता यांची माहिती मॉकड्रिलमधून दिल्याची माहिती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की काल जे 3 ठिकाणी केले होते त्याच्याशिवाय आणखीन काही ठिकाणी आपण वाढून घेऊ, ज्याच्यामध्ये दोघे महापालिकांचे समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रियल एरियाचा पण आपण समावेश करू. तर त्याच्या अनुषंगाने आपण शहरी भाग, इंडस्ट्रियल एरिया, ग्रामीण भाग आणि एक छोटा टाउन असे 6 ठिकाणी आपण आज 4 वाजता मॉक ड्रिल सुरुवात केली. त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये NDRF, महसूल विभाग, पोलीस विभाग, नगरपालिका विभाग, महापालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, त्याच्यानंतर आरोग्य विभाग, काही कॅडेट्स, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता. त्याच्यामध्ये आपण मॉक ड्रिलमध्ये सर्व गोष्टींचा समावेश केला. सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला, त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्ब सुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते, काही लोक बाहेर आले. जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी NDRF आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयाने काम केला. आरोग्य विभाग, फायर ब्रिगेडने त्याचं काम केलं आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की किती वेळेला ते काम करते. ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाइम होता त्याचे योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि ह्या जवळपास 25 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया जी ती संपवली. लातूर शहरातील एका तरुणास अज्ञात व्यक्तीकडून संविधान चौक येथे क्षुल्लक कारणावरून मारहाण करून धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला होता. धर्म विचारून पाकिस्तानातून आला आहेस का असे विचारून मानसिक छळ केल्यानं अमीर पठाण या तरुणाची आत्महत्या केली होती. ही घटना गंभीर असून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी याबाबत लातूर शहर जिल्हा काँग्रेसकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. धुळे शहरातल्या टॉवर बगीचा परिसरात उभ्या असलेल्या इंडिगो कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळलाय. नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये. दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे काही काळाकरता वाहतूक कोंडी झाली होती.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद डॉक्टर जयंत आठवले यांचा 83वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। गोव्याच्या फोंडा येथील फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर 17 मे ते 19 मे या कालावधीत हा महोत्सव पार पडेल। राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी समर्पित संत, महंत, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्याचे मुख्यमंत्री तसेच 25,000हून अधिक साधक यांची उपस्थिती हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे। हा दिव्य शंखनाद रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल। या महोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून 2000हून अधिक सनातन संस्थेचे साधक, धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातनचे चैतन्य तागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सांगायला आनंद होतो की सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या 83व्या जन्मोत्सवानिमित्त आणि सनातन संस्थेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली त्या रौप्य महोत्सवानिमित्त गोवामध्ये आपण भव्य अशा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। हा शंखनाद महोत्सव का, तर आज भारतासमोरची नव्हे तर संपूर्ण जगासमोरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर एकच उपाय आहे की सनातन संस्कृतीचं पुनरुत्थान करणं, सनातन राष्ट्राची स्थापना करणं। म्हणून सनातन राष्ट्र से सनातन विश्व तक हा विचार पोहोचवण्यासाठी हा भव्य महोत्सव आयोजित। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील। क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AGC स्पोर्ट्स। आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल। मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते। आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार। आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे। मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा। तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल। रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो। चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून भानामती सारख्या अघोरी कृत्यांच्या प्रकारात वाढ होते। दरम्यान आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी गावात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या ठिकाणी अघोरी पूजा सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तुकाराम हरी किटे, स्वाती तुकाराम किटे या पती पत्नीसह गणपती कांबळे, गणेश बाबुराव खरात, संतोष लक्ष्मण वावरे आणि अविनाश मदनलाल पवार यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय। शिवाय काळी जादू करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील जप्त करण्यात आलंय। या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस करतायत। जालन्याच्या आसरखेडा डोणगाव परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका कांदा बीज पिकाला बसलाय। बदनापूर तालुक्यातील आसरखेडा डोणगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती। याचा फटका शेती पिकांना बसलाय। या गारपिटीचा कांदा बीजाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेत। दरम्यान पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। आसरखेडा डोणगाव निवडुंगासह परिसरामध्ये प्रचंड गारपीट वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या पावसामुळे कांदा असेल, बाजरी असेल या पिकाचं प्रचंड असं नुकसान झालं। आधीच सापडलेला संकटात सापडलेला शेतकरी आणखी या ठिकाणी संकटात सापडलेला आहे। हे कांद्याचं पीक आहे, आपण कांद्याच्या शेतामध्ये आहे। या ठिकाणी आपण बघू शकता प्रचंड नुकसान या ठिकाणी या कांदा पिकाचं झाले आहे, कारण गारपीट जवळजवळ 3 ते 4 मिनिटं सतत गारपीट झाली होती।
एक तास अगोदरचा विषय प्रचंड पूर्ण शेत या ठिकाणी पांढरं सफेद या ठिकाणी गारपीटने झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान. यावर्षी कांद्याला भाव सापडण्याची शक्यता होती, त्यातच या गारपिटीमुळे कांद्याचं प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झाले आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण येत्या 2 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन कांद्या पिकाचं असेल, बाजरी पिकाचं असेल, या ठिकाणी पंचनामा करून या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याची शिफारस आपण शासनाकडे करावी, एवढीच विनंती मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने प्रशासनाकडे. जालन्याच्या परतूर तालुक्यातील कनकवाडी आणि लोणी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या नुकसानीची आज भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी पाहणी केली आहे. यावेळी लोणीकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिलाय. यावेळी परतूर तहसील कार्यालय आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.